नमस्कार. आपण आलो आहोत आमच्याच गावातील एका शेतावरती आणि आपल्यासमोर एक शेतकरी उभे आहेत. त्यांचं नाव आहे प्रवीण गोपाळ ऐनकर. या ठिकाणी आपण बघू शकतोय सूर्यास्त होत आहे आणि सुंदर अशी संध्याकाळची वेळ आहे. मी सुद्धा या शेतामधून पालकची भाजी स्वतःहून कटिंग केली आणि घेत आहे. थोडक्यात आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. आपण ह्या ज्या शेतामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारचं भाजीचं पीक घेता? शापू, मेथी, पालक, माठ, मुळा. म्हणजे साधारण किती महिने हा भाजीचा तुमचा मळा चालतो? 5-6 महिने चालतो. आपला दिवाळीपासून आपला मे महिन्यापर्यंत चालते. मग या भाजीची विक्री आपण स्वतः इथे करता? इथे लोक येतात, कस्टमर इथे येतात? म्हणजे कस्टमर ग्राहक आपल्या दारी लागत नाही. ग्राहक आपल्या दारी ह्या प्रकारची संकल्पना. ताजी भाजी काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही? महत्वाचं वैशिष्ट्य भाजी कशी आमची ताजी असते. आम्ही काढून ठेवत नाही. जो मागेल त्यावेळेला ते काढून देतो. आणि महत्वाचं असं वैशिष्ट्य या भाजीला आपण जे पाणी वापरता ते पाणी शुद्ध आहे. पाणी शुद्ध आहे, म्हणजे बोरिंगचं पाणी. अगदी सुंदर अशा प्रकारे आपण बघतो. हिरवा माळा त्याने मेहनतीने फुलवलंय. या ठिकाणी ह्या साईडला वांगी आणि आणखी काहीतरी मका दिसतंय. हा, टोमॅटो सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहेत. आणखी मिरची पण दिसते. मग साधारण वांग्याची आपण लागवड केल्यानंतर किती दिवसानंतर वांगी लागतात? 2 महिन्यानंतर वांगे लागतात. हा वांग्याचा कुठला प्रकार आहे? वांग्याचा प्रकार तो त्यालाच माहिती आहे. तरी तो म्हणजे लाल प्रकारचा वांगे ते जांभळा असा वांग, जांभळं पांढरं वांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही फक्त शेतीच करता की आणखी नोकरी सुद्धा करता? नोकरी करून शेती करतो. नोकरी करून शेती करताय. टाइमपास आहे. म्हणजेच आपली शेती आपण टिकवली पाहिजे ह्या दृष्टीने. आणि आपल्या स्वतःला घरात पण भाजी लागते आणि इथे ग्राहक स्वतः शेतावरती येतो, त्यामुळे आपल्याला 2 पैसे मिळतात आणि आपली शेतीची चांगल्या प्रकारे राखण, त्या शेतीची माती आपण सुरक्षित ठेवतो आणि शरीराचा व्यायाम होतो. महत्वाची गोष्ट. म्हणजे साधारण आपल्याला नोकरी बघून आपण हे सगळ्या गोष्टी करता, हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे साधारण आपण नुसतं याच्यामध्येच जर काम केलं तर काय फरक पडेल का? आहे ना, फायदा आहे. पण ते तेवढं आपल्याला आता दुट्टी पण सांभाळायला आपला 4-5-6 महिने चालेल. बरोबर आहे. तर पावसाळी आपल्याला म्हणजे 6 महिन्याचा हा व्यापार भाजीचा आपण करू शकतो. नंतर काय करावं हा जो प्रश्न तुमच्या समोर पडतोय. म्हणजे एक नोकरी सुद्धा टिकून ठेवावी लागते. अशा प्रकारचा जो तुमचा उद्देश आहे तो नक्कीच बरोबर आहे. परंतु मला असं वाटतं की तुम्ही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे तर आपण शेती ही म्हणजे उत्पादन होईल आणि चांगल्या प्रकारे 2 पैसे उत्पन्न निघेल अशा प्रकारचं तुम्ही का करत नाही? फल उत्पादन वगैरे ते आता आपल्याकडे टाइम ऍडजस्ट नाही होत ना सर. टाइम ऍडजस्टचा प्रॉब्लेम आहे. तर आपण या ठिकाणी मॅन पॉवरचा आवश्यकता लागते. माणसं त्याशी मिळत नाही. हा, साधारण एक जोडी तुम्ही या ठिकाणी कितीला विकता? 20 रुपये. अगदीच तुमच्या या जोडीकडे बघितल्यानंतर ह्या जोडीच्या 4 जोड्या आमच्याकडे केल्या जातील अशा प्रकारे. म्हणजे ही जोडी एवढी मोठी आहे आणि नक्कीच सकस आणि शुद्ध पाण्यामध्ये केलेली भाजी आपण आम्हाला खायला देता. मला एक सांगायला आवडेल, मला हे सांगायला पण आवडेल आणि दाखवायला पण आवडेल. ही आपण बघू शकता हिरवीगार अशी पालकची भाजी. आणि पालक, मेथी, शेपू, नंतर या ठिकाणी माठ, लाल माठ, हिरवा माठ आणि पाठीमागे बघू शकता आपण त्या ठिकाणी वांग्याची रोपं लावलेली आहेत आणि वांगी लागलेली आहेत आणि टोमॅटो सुद्धा त्या ठिकाणी लावलेले आहेत, मिरची सुद्धा लावलेली आहे. माझ्या गावातील माझा एक शेतकरी, माझा एक बंधू ज्याचं नाव आहे प्रवीण आणि त्याचा मोठा बंधू आहे त्याचं नाव पण आहे योगेश. म्हणजे हे योगेश आणि प्रवीण हे अगदी कष्टाळू लोक आहेत. त्यांचे वडील जे गोपाळ काका होते ते सुद्धा आमचं शेतीचं शेजारीच असल्यामुळं आमच्या अगदी घरोबाचे संबंध असलेली व्यक्ती. म्हणजे नुसतंच भाजी करून पैसा उत्पादन कमवणे हा उद्देश नसून या ठिकाणी माणुसकी सुद्धा कमवली आली आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या शेतावर येतो आणि हिरवीगार भाजी घेऊन जातो आणि तुमच्याकडून ही चांगल्या प्रकारे सेवा घडते. तुम्ही पैसा कमवणे हा उद्देश न ठेवता सेवाभावी कामा त्याच्यामध्ये उद्देश ठेवून तुम्ही लोकांची सेवा करता. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मला असं वाटतंय की तुम्ही या ठिकाणी जर पपई, आंबा तर पपईची जर लागवड केली या चांगल्या या प्लॉटमध्ये तर पपईतून चांगल्या प्रकारे उत्पादन निघतं. कालच मी शिर्डीहून येताना एक व्हिडिओ काढला. त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याने शेतीमधून पपईचं उत्पादन घेतलं आणि त्या पपईच्या उत्पादन 6 ते 7 लाख रुपये त्यांचं वार्षिक उत्पादन त्यांना निघालेलं आहे.
तर आपण सुद्धा अशा प्रकारे शेती करावी, जेणेकरून आपल्याला नोकरी करायची आवश्यकता लागणार नाही. आपली स्वतःची शेती आहे आणि आपल्या या शेतातून आपण सोनं पिकू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला एक मार्गदर्शन करायची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतः शेतकरी आहेत, पण तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही या शेतीमध्ये उत्पादन काढा आणि उत्पन्न चांगल्या प्रकारे करून स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं नक्कीच उपजीविका त्याच्यावरती चालेल. अशा प्रकारे आपली भरभराट मी अशा प्रकारे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.